नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनल सगळ्यांचं स्वागत करतोय। कृषी विद्यापीठ भरती संदर्भात जो काही नुकताच आकृतीबंध तयार झालेला आहे, तर या विद्यापीठाच्या जाहिराती लवकरच येतील। तर यामध्ये जे काही पद असणार आहे, या संपूर्ण पदाची पात्रता आणि त्याचा अभ्यासक्रम हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तत्पूर्वी सुरुवातीला नेमका आकृतीबंध काय हे जाणून घेऊ की 4 कृषी विद्यापीठ लक्षात घ्या। 4 कृषी विद्यापीठांचा काय आकृतीबंध अंतिम टप्प्यात म्हणजे काय अंतिम टप्प्यात आलेला आहे, ज्यामध्ये 938 पदे कमी होण्याची शक्यता काय वित्त विभागाकडे सादर केलेली आहे। बघा सुरुवातीला जाणून घ्या की कोणकोणते, तर यामध्ये 11400 पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला असून काही विद्यापीठामध्ये वाढीव पद निर्माण करण्याची काय वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पदभरतीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे। बघा या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधात काय 938 पद या ठिकाणी कमी होतील, ही एक बाब लक्षात ठेवायची। मग कोणकोणत्या ठिकाणी हे होणार आहे, तर यामध्ये जसं की राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ 55.11% जागा रिक्त आहेत। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 66.16% जागा रिक्त आहेत। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 63% जागा रिक्त आहेत आणि दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या 40.58% एवढ्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत। हे संपूर्ण बातमी काय ॲग्रोवन या वृत्तपत्रामध्ये प्रसारित झाली होती। बघा आता मूळ मुद्दा आपण जाणून घ्यायचा आहे की याच्या संदर्भात असणारी पात्रता कोणती आहे। बघा याच्या संदर्भात असणाऱ्या पात्रता कोणत्या आहेत। पहिलं पद आहे की कनिष्ठ संशोधक पदासाठी शैक्षणिक पात्र लागणारे कृषी विद्यापीठातील संबंधित शाखेची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे। यामध्ये पहिलं मराठी तुम्हाला असणार आहे, लक्षात घ्या। 100 प्रश्न 2 तासामध्ये सोडवायचे। मराठीला 20 प्रश्न असतील, इंग्रजी 20 प्रश्न, सामान्य 20 प्रश्न, बौद्धिक चाचणी 20 प्रश्न आणि संबंधित विषयाचं ज्ञान म्हणजे काय तांत्रिक घटक तुम्हाला या ठिकाणी 120 मार्क म्हणजे काय 60 प्रश्न 60 क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाते। क्लिअर, अशी एकूण तुम्हाला काय या ठिकाणी 100 प्रश्न 200 मार्कासाठी असणार आहेत। पुढचं पद आहे उप आवश्यक जे पद आहे, यासाठी तुम्हाला HSC परीक्षा उत्तीर्ण असले तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संबंधित प्रशिक्षण उत्तीर्ण म्हणजे काय त्याला ITI म्हणतो आपण, हे असलं पाहिजे। आणि एका वर्षाचं काय NCVT व्यवसायाचं प्रमाणपत्र तुम्हाला अनुभवा संदर्भात व्यवसायाचं प्रमाणपत्र असणार आहे। याच्यासाठी सुद्धा काय सम प्रमाणामध्ये अभ्यासक्रम असणार आहे, इथं सुद्धा काय समान अभ्यासक्रम असणार आहे। बघा या व्हिडिओमध्ये संपूर्ण पदाचा पात्रता अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत। पुढचं महत्त्वाचं आहे कृषी सहाय्यक हे जे पद आहे, बघा सर्वांना महत्त्वपूर्ण असणारं कृषी सहाय्यक पद, या पदाची पात्रता कृषी विद्यापीठातील कृषी, त्यानंतर उद्यानविद्या, वनस्पती वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, सामुदायिक विज्ञान, मत्स्य विज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्य तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान तुमची काय पदवी असली पाहिजे, डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे, ही झाली जी पात्रता। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं याचा अभ्यासक्रम जर विचार केला आपण 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले जाईल आणि हे पद कोण येईल TCS विद्यापीठ भरती काय TCS अंतर्गत राबवली जाणार आहे 25 मधील। बघा त्यामध्ये मराठी 30 मार्काला मराठी सुद्धा आहे, इंग्रजी असणार आहे, सामान्य बौद्धिक चाचणी, संबंधित विषयाचं ना तांत्रिक घटक तुम्हाला इथं काय 80 गुणांसाठी असतील। बघा किती 80 मार्कासाठी तुम्हाला तांत्रिक घटक या ठिकाणी असणार आहे। कोणत्या पदासाठी कृषी सहाय्यक पदवीधर या पदासाठी। बघा मित्रांनो कृषी सेवक कृषी सहाय्यक जे पद आहे 25-26 ची जाहिरात आहे, तर यासाठी संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप वर सुरू आहे। फी मात्र अत्यंत नाममात्र 499 रुपयामध्ये इथं प्राप्त होईल। PDF नोट टेस्ट सगळं तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता। बघा पुढचं पद आहे कृषी सहाय्यक, लक्षात घ्या कृषी सहाय्यक आहे पदवीधारकांसाठी असणार, ज्याला शासन मान्य संस्था कृषी विद्यापीठातील कृषी पदविका तुमच्याकडे असल्याचे, कृषी तंत्रज्ञान पदविका तुम्ही पास असले पाहिजे। इथं सुद्धा काय तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्कासाठी त्या आणि याचा काय अभ्यासक्रम दोन्हीचा समान आहे। क्लिअर, याचा सुद्धा अभ्यासक्रम सारखा आहे। त्यानंतर वीजतंत्री हे तांत्रिक स्वरूपाचे पद आहे, ITI तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक जे पद आहे हे तुम्हाला काय HSC म्हणजे काय 12वीचं असणार। बघा SSC 10वी बेस असणार हे पद, याला ग्रंथशास्त्र प्रमाणपत्र असलं पाहिजे। याचा सुद्धा काय अभ्यासक्रम म्हणजे तिथं सुद्धा तांत्रिक तुम्हाला त्या विषया संबंधित असणार आहे, हे याचा सुद्धा अभ्यासक्रम पात्रता। पुढचे कनिष्ठ लिपिक हे सुद्धा सर्वांना महत्त्वपूर्ण वाटणारं पद की कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी BA किंवा कोणती स्नातक पदवी तुमच्याकडे असली पाहिजे। त्यानंतर दुसरं काय मराठी टंकलेखन टायपिंग 30 असलं पाहिजे किंवा इंग्रजी 40 तुमच्याकडे असलं पाहिजे। मर्यादित शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनचं प्रमाणपत्र उत्तीर्ण या ठिकाणी असलं पाहिजे। हे महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची। या कोणत्या प्रकल्पग्रस्ताच्या जाहिराती आणि इतर सुद्धा जाहिराती येणार आहेत। बघा की 50 मार्क मराठीला, इंग्रजी 50 मार्क, सामान्य 50 मार्क, बौद्धिक चाचणी 50 मार्क। म्हणजे इथं महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला तांत्रिक विचारलं जाणार नाही, इथं तुम्हाला काय 200 मार्काचा पेपर असेल, 100 प्रश्न असतील। वाहन चालकसाठी सुद्धा सेम, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। त्यानंतर पुढचे काही जे महत्त्वाचे जे पद आहेत बघा यामध्ये महत्त्वाचं पद कृषी तंत्र चालक ट्रॅक्टरचं आपल्याला माहिती आहे, ट्रॅक्टर संदर्भात माहिती,
की काय काय लागणार आहे, त्यानंतर प्रयोगशाळा परिचय याची संपूर्ण पीडीएफ तुम्हाला काय आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्राप्त होऊन जाईल. बघा त्यानंतर पुढचं महत्त्वाचं की काही पद जे काही आपल्याला कमी याच्यामध्ये असणार आहे, जसं की शिपाई शालांत परीक्षा एक आहे, याच्यामध्ये सुद्धा 100 प्रश्न 200 मार्कासाठी, 50 मार्क मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी हे सुद्धा असणार आहे. त्यानंतर ग्रंथपाल परिचय जे आहे हे सुद्धा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, शासा मान्यता संस्थेकडून ग्रंथशास्त्र प्रमाणपत्र, त्याचबरोबर काय 3 महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण 3 महिन्याचा कोर्स असतो जो डिप्लोमा असतो, हा सुद्धा तुमचा काही या ठिकाणी पास असला पाहिजे, अशा स्वरूपामध्ये याची संपूर्ण पात्रता आहे. बघा मित्रांनो, या संबंधित संपूर्ण तांत्रिक अतांत्रिक घटकाचे आपल्या ई बुक नोट्स तसेच संपूर्ण बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे. काही अडचण असली खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही विचारू शकता. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नित्याने अभ्यास करा.